26 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल येथील शेतकी संघाच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी। सरदार पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरी झाली सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती। जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये लोहपुरुष यांना वाहिली आदरांजली। यावल तहसील कार्यालयात उमेदवारांच्या समक्ष ईव्हीएम केले सील। 9 गावात सार्वत्रिक तर 4 गावात पोटनिवडणूककरिता 46 ईव्हीएम यंत्र झाले सज्ज। शिरागड थोरगवान रस्त्यावर दुचाकी घसरून 2 जण जखमी, जखमींवर यावल रुग्णालयात उपचार। गिरळगाव येथे 40 वर्षीय शेतकऱ्यास पाईपलाईन टाकण्याच्या बाबत बोलल्याच्या रागातून ठार मारण्याची धमकी। यावल रुग्णालयातील आरबीएसकेच्या पथकातील डॉक्टर आणि आरोग्य सेविकेंच्या संपामुळे लसीकरण रखडले। महेलखेडी गावात महाअनुभव पंथाच्या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत। तर फैजपूरला भाजपाच्या वतीने विधानसभा क्षेत्र सुपर वॉरियर्स कार्यशाळा उत्साहात संपन्न। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। यावल येथे शेतकी संघाचे सभागृह आहे। येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करीत भारताचे माजी गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने एक कार्यक्रम घेण्यात आला। सदर कार्यक्रम हा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमात शेतकी संघाचे व्यवस्थापक सूर्यकांत गाजरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, विकी गजरे, विनोद सोनवणे, रामचंद्र भोईटे, यावलकर साहेब, अशोक गजरे, नागोराव गजरेसह मान्यवरांची उपस्थिती होती। या भारताचे माजी गृहमंत्री स्वर्गवासी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या निमित्ताने त्यांनी दिलेले विचार युवकांमध्ये रूढ झाले पाहिजे आणि खंबीर नेता कसा असावा तर हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून एक आपण युवकांनी आणि पुढाऱ्यांनी सुद्धा त्यांचं अनुकरण केलं पाहिजे की नेता असावा तर खंबीर नेता असावा तर आपल्या सरदार वल्लभभाई पटेलसारखे असावे। त्यानंतर आज या देशाच्या माजी पंतप्रधान आणि प्रियदर्शनी कैलासवासी इंदिराजी गांधी यांची सुद्धा आज स्मृतिदिन या 31 तारखेला त्यांच्यावर गोळीबार होऊन त्या शहीद भारतासाठी शहीद झाल्या होत्या आणि भारताचं नेतृत्व एक महिलांनी कसं करावं त्यांचं सुद्धा शिकवण आज भारतामध्ये प्रत्येक नेत्यांनी घेतली पाहिजे। तर म्हणून आज सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण त्यांच्या जन्मदिनाच्या या जन्मदिन साजरा करत आहोत आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांना यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आपण करत आहोत। यावल तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे व या शेतकरी सहकारी संघ जे शेतकऱ्यांच्या हिताचा संघ आहे या ठिकाणी आपण त्यांना दोघांना या ठिकाणी एकाला आदरांजली आणि दुसऱ्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करत आहोत। यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावल शहरात फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री चौधरी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संगीता पाटील यांनी केले। या कार्यक्रमात
संस्थेचे अध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, उपमुख्याध्यापिका संगीता पाटील, भारती बोरसे, पूनम कोळी, ममता तळवी, वर्षा पाटील, मंगला पाटील, भाग्यश्री महाजन, कल्पना बारी, फातमा तळवी, विद्या धनगर, अश्विनी चौधरी, शारदा पांडव, देवयानी महाजन, ज्योती पाटील, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजू पाटील, जगदीश कोळी, राहुल सोनवणे, जमील तळवी, धनंजय कोळी सह आदींची उपस्थिती होती. अभी कोई बातें नहीं करेगा. गुजरात के केवड़िया में सरदार वल्लभ भाई पटेल की मूर्ति है विशाल. भारत माता के वे सच्चे थे लाल. आज 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री चौधरी मॅडम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. जयश्री मॅडम. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 नाडियाद गुजरात मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाडबाई होते. वल्लभभाई पटेल यांचे वडील झावेरभाई हे एक शेतकरी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये कार्य केले होते. सरदार पटेल लहानपणापासून एक बुद्धिमान, साहसी आणि दृढ संकल्प ठेवणारे माणूस होते. ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असे. याच गुणामुळे त्यांना वकील बनायचे होते. पैशांची कमी असूनही सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलीची परीक्षा ते पास झाले. जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल 1917 मध्ये महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. जेव्हा त्यांनी गांधीजींची स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि अहिंसाचे तत्वज्ञान बघितले, सन 1918 मध्ये गुजरातच्या खेडा येथे भयंकर दुष्काळ पडला होता. म्हणून शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला कर माफी करण्याचे निवेदन केले, पण इंग्रज सरकारने ते नकारले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या समोर इंग्रज सरकारला माघार घ्यायला लागली आणि कर माफ करावा लागला. हे सरदार पटेलचे पहिले मोठे यश होते. बारडोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सन 1928 मध्ये गुजरात मध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले होते, ज्याचे नेतृत्व स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. या सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी दिली होती, ज्याचा अर्थ आपला मुख्य किंवा आपला राजा असा होतो. तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले. स्वातंत्र्याच्या आधी भारत 548 राज्यांमध्ये वाटला गेला होता. सरदार पटेल या राज्यांना एकत्रित आल्यावरती जोर दिला होता, म्हणून त्यांना आयरन मॅन ऑफ इंडिया, पोलादी पुरुष ही उपाधी दिली होती. कारण भारतात जे राज्य आपण आज बघतो त्या सरदार पटेल मुळेच आहे. 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे ते पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले. त्यांनी IAS आणि IPS ची परीक्षा स्थापना करण्यामध्ये सहाय्य केले होते, म्हणून त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक संत असेही सांगितले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस म्हणून राष्ट्रीय एकता दिवस या रूपाने साजरा केला जातो. उनको याद करके बराती है आंखें, उनको याद करके बराती है आंखें, उनकी जयंती पर उनको शत शत नमन है, उनके जयंती पर उनको शत शत नमन है. यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करून भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावल शहरात विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करून भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमात
विविध विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचं आयोजन संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रशांत फेगडेसह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. Clap, 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 clap. Thank you, madam. My name is Arav Rajendra Mahajan. I am studying 5th standard. Today I tell you two words about Sardar Vallabhbhai Patel. Sardar Vallabhbhai Patel was the one of the most popular Indian freedom fighter. Sardar Vallabhbhai Patel was known as Iron Man of India. He was born on 31st October 1875 in the Nadiad city of Gujarat. Sardar Vallabhbhai Patel was awarded by Bharat Ratna. His father's name was Jhaveri Patel and his mother's name was Ladba Patel. Sardar Vallabhbhai Patel was dead on 19 December 1975. On this day, the age of Sardar Vallabhbhai Patel was 75 years. Thank you. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेट वस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. यावल शहरातील JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन झाले आणि अभिवादन करण्यात आले. यावल शहरात JT महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे, प्राचार्य रंजना महाजन यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षिका अर्चना खासने, शिक्षिका सरोज येवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याची माहिती दिली व सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सिमरन तळवी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार लता इंगडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. Vallabhbhai Patel Jayanti. So, first of all, I humbly request to our principal, Mr. Dr. Kiran Khette sir, to present our today's function. Thank you, sir. His birthday. His contributions on this date. Now, I request to Evle ma'am say few words. On 15 December 1950 in Mumbai. During his early years in politics, India,
He was also given the title of the Iron Man of India. And he did a remarkable job in the remembered for he was truly a great. Now I request to Khasne ma'am give information about Sardar Vallabhbhai Patel. Please ma'am. भूमिका निभाई। यही वजह है कि वह भारतीय एकता के प्रतीक बन गए। उन कहना चाहिए। इसी के साथ मैं अपने 2 शब्द समाप्त करती हूँ। थैंक यू। Thank you ma'am. Now at the end of this program, तसेच सर्व शिक्षक तसेच खासने वल्लभभाई पटेल यांच्याविषयी आपल्याला माहिती सांगितली म्हणून त्यांचेही आभार मानते. यावल तहसील कार्यालयामध्ये ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणूककरिता कर्मचाऱ्यांकडून उमेदवारांच्या समक्ष EVM सील करण्यात आले. यात बॅलेट युनिटमध्ये उमेदवारांची नावं चिन्ह टाकून 13 ग्रामपंचायतीतील 46 मतदान केंद्राचे यंत्र आता मतदानाकरिता सज्ज करण्यात आले आहे. निवडणूककरिता तब्बल 400 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. यावल तालुक्यात 9 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. तेव्हा या निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबवण्याकरिता उमेदवार समक्ष EVM सील करण्यात आले. यावल तहसील कार्यालयामध्ये उमेदवारांचे चिन्ह व अनुक्रमांक नाव निहाय EVMच्या बॅलेट युनिटमध्ये टाकून यंत्र सिलिंग करण्यात आले. तर मतदान केंद्रावर यंत्र सामुग्री घेऊन 4 नोव्हेंबर रोजी कर्मचारी त्या ग्रामपंचायतच्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहे. मतदान प्रक्रियाकरिता 400 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या वतीने यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकरसह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी GT सोनवणे, सचिन जगताप, AY बळगुजर, MP देवरे, MH तळवी, मीना तळवी, बबिता चौधरी, SL पाटील, HN तळवी, VD पाटील, NP वैराळकर, AS खैरनार, SR शेकोकार, KP वायसे यांच्या वतीने EVM सीलिंगची कारवाई पूर्ण करण्यात आली. आता दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानात साकळी गावात 12 मतदान केंद्र, किनगाव गावात 5 मतदान केंद्र, शिरागड येथे 3, बोराळे येथे 3, कोरणावी येथे 3, गाड्र्या येथे 3, बोरखेडा खुर्द येथे 3, थोरगावान येथे 3, म्हैसवाडी येथे 3 तसेच कासारखेडा येथे 3 मतदान केंद्र राहणार आहेत. तर पोटनिवडणूक असलेल्या सावखेडा येथे 2, मालोद येथे 1 आणि डांबुर्णी येथे 2 असे वरील गावात एकूण 46 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मग यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। शिरागड ते थोरगव्हाण रस्त्यावर दुचाकी घसरून 2 जण जखमी झाले। जखमींना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले। यातील एकांच्या पायात तर दुसऱ्या पायात फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे। शिरागड थोरगव्हाण रस्त्यावर दुचाकीद्वारे पांडुरंग प्रकाश साळुंके वय 30 वर्ष व देविदास सुरेश साळुंके वय 32 वर्ष दोघे राहणार शिरागड हे जात होते। दरम्यान अचानक त्यांची दुचाकी घसरली आणि हे दोघं जखमी झाले। तेव्हा या दोघं जखमींना सदर रस्त्यावरून उचलून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये या दोघांवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, बापू महाजन, अमोल अडकमोल यांनी उपचार केले आहे। तर या दोघांच्या पायामध्ये दुखापत झाली असून दोघांना पायामध्ये फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। तर रुग्णालयातील एक्सरे यंत्रणा बंद असल्यामुळे या दोघांनी खासगी रुग्णालयातून आपले एक्सरे काढले आहेत। गिरळगाव या गावात एक 40 वर्षीय इस्माने तिघांना शेतातील पाईपलाईन बाबत विचारले असता त्याचा राग येऊन या तिघांनी 40 वर्षीय इस्माला शिवीगाळ करून कोयत्याने तोडून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा 40 वर्षीय इस्माने यावल पोलीस ठाण्यात गिरळगाव येथील तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे। गिरळगाव या गावातील रहिवासी प्रशांत पाटील वय 40 वर्ष हे शेतकरी शेतातून जात होते। दरम्यान शेतातून ते घरी आले आणि आपल्या घरासमोर त्यांनी तिघांना सांगितले की शेतात तुम्ही पाईपलाईन टाकत आहेत का। तेव्हा याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन तिघांनी प्रशांत पाटील यांना शिवीगाळ केली व तुला, तुझ्या पत्नीला आणि मुलींना कोयत्याने तोडून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा प्रशांत पाटील यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि गिरळगाव येथील 3 जणांविरुद्ध त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून तोडून टाकू अशी धमकी दिली याबाबत तक्रार दिली आहे। यावल ग्रामीण रुग्णालयामधील RBSKच्या पथकातील डॉक्टर आणि आरोग्य सेविका यांचा संप सुरू असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण रखडले आहे। रुग्णालयात 0 ते 5 वर्षीय बालक आणि गरोदर मातांना लसीकरण केले जाते, मात्र संपामुळे या ठिकाणचे लसीकरण बंद पडले आहे। त्यामुळे रुग्णालयात आलेल्या बालक आणि गरोदर मातांना पुरते निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये 0 ते 5 वर्षीय बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत RBSKच्या पथकातील आरोग्य सेविकांच्या वतीने लसीकरण केले जाते। त्याचप्रमाणे सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत गरोदर मातांचे देखील या ठिकाणी लसीकरण होते। तर येथे 2 दिवशी वेगवेगळे शिबिर असतात, त्यामध्ये सुमारे 500हून अधिक बालकांना तर 700हून अधिक महिलांना लसीकरण करण्यात येते। मात्र सदर लसीकरण हे ठप्प झाले आहे। RBSKचे मानधन तत्वावरील सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेविका यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीकरिता डॉक्टर आणि आरोग्य सेविका या संपावर आहेत। हा संपाचा फटका आता नागरिकांना बसत आहे। संप असल्यामुळे यावल रुग्णालयातील संपूर्ण लसीकरण हे रखडले आहे आणि लस पासून बालक आणि गरोदर माता या वंचित राहत आहे। तेव्हा सदर संप कधी मिटेल आणि आम्हाला लस कधी मिळेल याबाबत सातत्याने पालक आणि गरोदर माता विचारणा करीत आहे।
येथे मोठ्या प्रमाणावर दररोज पालक आणि गरोदर माता लसीकरणासाठी येत आहे. संप असल्यामुळे त्यांना लस अभावी माघारी फिरावे लागत आहे. तेव्हा सदर संप लवकरात लवकर मिटवण्यात यावा आणि गरोदर माता आणि 0 ते 5 वर्षीय बालकांना लसचा लाभ मिळावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. महेलखेडी या गावात मोठ्या उत्साहात महानुभाव पंथाच्या पदयात्रेचे आगमन झाले. गावात महानुभाव पंथाच्या या पदयात्रेचे महिलांनी उत्साहात स्वागत केले. तर गावात पदयात्रेत सहभागी सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण देखील करण्यात आले. महेलखेडी या गावात मोठ्या उत्साहात महानुभाव पंथाच्या पदयात्रेचे आगमन झाले. गावातील महिला भगिनींनी पदयात्रेचे स्वागत करीत रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. आचार्य बाबांचे आगमन होताना त्यांच्यावर महिलांनी पुष्पवृष्टी केली. यात्रेचे गावात आगमन झाल्यावर उत्सव स्वरूप चित्र निर्माण झाले होते. पदयात्रेत सहभागी बाबांनी महाभनवाच्या मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेतले. त्या ठिकाणी माजी पोलीस पाटीलसह अनेकांनी बाबांचे आशीर्वाद घेतले. महानुभाव आश्रम सत्सव या आश्रमातील परमपूज्य पम आचार्य महंत राजधर बाबा व संत तपस्विनी माता भगिनी सह पदयात्रेत सहभागी भाविकांसाठी महेलखेडी गावातील पोलीस पाटील मधुकर महाजन यांनी भोजनाची आणि महाप्रसादाची व्यवस्था केली होती. महेलखेडी गावात मोठ्या उत्साहात महानुभाव पंथाच्या या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व अनेकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ताई आणखी एक नारळ दे. श्री के नाम का ध्वज अब दुनिया में लहराएंगे. महानुभाव पंथ की राह पे चल के जीवन सफल बनाएंगे. परब्रह्मा परमेश्वरं प्रेमप्रदायकं परमानन्दं प्रजापालकं प्रसन्नवदनं. फैजपूर शहरातील सुमंगल लॉन येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपा सुपर वॉरियर्स कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत येत्या 8 नोव्हेंबरला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे यांचा पूर्वघोषित घर चलो अभियान हा दौरा आहे. त्याचे आयोजन देखील या बैठकीत करण्यात आले. फैजपूर शहरात सुमंगल लॉन आहे. येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी तसेच प्रदेश कार्यालयातील प्रभारी रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे, खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा सुपर वॉरियर्स कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये रावेर तालुका अध्यक्ष राजन लासूरकर, यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे सह नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद दादा महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हिरालाल कोळी, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास चौधरी, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, उमेश फेगडेसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर महाजन यांनी तर सूत्रसंचालन विलास चौधरी व आभार हिरालाल कोळी यांनी मानले. विजय चौधरी व रवी अनासपुरे यांनी लवकरच दिनांक 9 नोव्हेंबरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे हे घर चलो अभियान अंतर्गत फैजपूर शहरात येणार आहे, त्याचा आढावा देखील त्यांनी या बैठकीत घेतला.